ईश्वराच्या कृपेनं जमलेला जनसमुदाय वजनदार माप सतत खाली असतं, म्हणून तुम्हाला पहिलं सर्वांना नतमस्तक होतो. कारण संतांनी सांगून ठेवलंय, मस्तक हे चरणावरील वारकरी संतांच्या. तुम्ही वारकरी इथं बाबांच्या वाऱ्या करता, रोजचं अन्नदान करता, प्रत्येक महिन्याला येता आणि इथली शोभा वाढवता, म्हणून तुमचं खूप मोठं योगदान आहे. म्हणून पहिलं तुमच्या पायावर नतमस्तक होतो, माता भगिनींच्या चरणावर नतमस्तक होतो. कारण मी तुम्हाला असं सांगतो, बहिणी, मुली आणि नाती, माझ्या घोडेगावच्या सुंदर मुलींनी एकदम कार्यक्रमाला शोभा आणली, तिच्याबद्दल तिचं धन्यवाद. दुसरी गोष्ट, साधू संतांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर खूप बोलायसारखं असतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. जीवनामध्ये जर कधी मनुष्याला पुण्य कमवायचं असेल तर एक तर साधू संतांचे आशीर्वाद, नाही तर त्यांची स्तुती, त्यांची प्रियता, त्यांचे गुणगान. आणि तिकडे बसलेले असलेले आमचे गुरुब्रह्म बाबा, त्याचप्रमाणे सुंदर असं व्यासपीठ. बाबा दादा, तुमच्या बरोबर बरेच लोक स्तुती करतात, पण ती राजकीय क्षेत्राची स्तुती असते. तुम्ही त्या शब्दांना ओळखता. मी तुम्हाला लक्ष्मीनारायणला साक्षी ठेवून एक शब्द सांगतो. परमेश्वर ने कृपा करके सुंदर नर्तन दिना है, हाथ पाव सब अंग मनोहर एक से एक नगीना है. काय काय दिलं तुम्हाला देवाने? बल बुद्ध इंद्रिय चतुराई तुझे सबसे शुभ कीना है. इस सृष्टि के जीव जंतु के अंदर एक सुंदर एक नगीना है, एक सुंदर एक नगीना. आणि म्हणून तुमच्या जीवनाला ते पहिले शोभतात. तुम्ही दिलेला शब्द पाळतात. बोलणारे साहेब, तुमचा माझा पहिलाच प्रसंग आहे. आम्ही पहिले भट्टीत तयार होईल, पण 2 शब्द दिल्यामुळे आता काय बोलायचं असं इकडे तिकडे उरायले.